नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील आणि निसर्गरम्य कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आजपर्यंत चॅनलची मनापासून स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जावं प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, थंबनेलवरनं तुम्ही ओळखलात असाल. तर आज आपण काय करणार आहे, आज आपली जी शेड आहे ती संपूर्ण आपण साफ करून घेणार आहे. तशी आपण दररोज साफ करतो, पण आपल्या ते सॅनिटाईज करायची ती बॉटल आहे म्हणजे स्प्रेची बघा. तर ही पहिली एक बॉटल होती, ती तुम्हाला दाखवतो मी. तरी बघा म्हणजे ही एक बॉटल होती, तर ही संपूर्ण तुटली आहे. त्याच्यामुळे 5 ते 6 दिवस आपण सॅनिटायझर केलं नाही, कारण हे जे तुटलं होतं तर पप्पांना मी सांगितलं होतं आणायला, पण पप्पावाले खाली एक अजून एक आहे. तर आपण ते आणले, 5च्या साईडला होती, आपल्या शेडच्या 5च्या साईडला होती तिथे सामानात. हे आपण आणले आता. तर आता आपण काय करूया, सर्व शेड वगैरे साफ करून घेऊया. त्याच्यानंतर आपण फिनेल टाकून फिनेल आणि पाणी मिक्स करायचं. म्हणजे डायरेक्ट फिनेल मारायचं नाही, नाहीतर ते कोंबड्यांना त्रास होऊ शकतो आणि कोंबडी एक्सपायरसुद्धा होऊ शकतात. तर ते पाण्यात टाकायचं थोडंसं, एवढं 1 बूट किंवा टाकायचं आणि पाणी जे आहे ते फुल करायचं आहे आणि 1 किंवा जरासं बूट अर्धं टाकायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, आपला हा स्प्रे असतो बघा, हा स्प्रे आहे ना, तर एवढ्या मापामध्ये सर्व शेड जे आहे खाली आपण जे चालतो त्याच्यावरती संपूर्ण मारून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती मारून झाल्याच्या नंतर संपूर्ण भिंतीवरती वगैरे मारून घ्यायचे आहेत, कारण कीटाणू जे आहेत ते सर्वीकडे बसलेले असतात. त्याच्यामुळे सर्व शेडी आपण आज सॅनिटायझर करणार आहे आणि सर्व साफ करून आधी घ्याव्या, त्याच्यानंतर आपण फिनेल वगैरे मारूया. तर आता आपलं जे खालचं काम जे होतं ते 80% झालेलं आहे. कारण का सांगतो, आपण अजून कागद वगैरे धुतलेले नाहीत कोंबड्यांचे, फक्त मोठी कोंबडी बाहेर सोडून लावल्या आहेत आणि आपली बारकी पिल्लं जी आहेत फायटरची, तर ती झाकून ठेवल्या. त्यांना आपण खाद्य घातलेलं आहे, कारण सकाळ 3 टाईम आपण खाद्य घालतो. पण मी तुम्हाला अजून एक आयडिया देतो, तुम्हाला जर खाद्य घालायचं नसेल मंडळी तर चपाती भिजवून ठेवा. 3 चपात्या, कुठली पण पिल्लं असून देत, 3 चपात्या भिजवून ठेवायच्या रात्री. आणि ते सकाळी 3 टाईम जरी तुम्ही घातला ना, पिल्लांचा गांजा एकदम फुल आणि पिल्लं भुकेला नाचणारसुद्धा नाही. तुम्हाला जर खाद्य घालायचं नसेल तर त्याच्यावरती ग्रोथ पण चांगली होते, वजन पण वाढतं आणि रपरप मोठेसुद्धा होतात. हेच मी तुम्हाला सांगतो. आणि फायटर कोंबड्यांनासुद्धा आपण गहू टाकलेले आहेत. मोठी जी कोंबडी आहेत तर त्यांना आपण गहू टाकलेले आहेत, ते गहू वगैरे खात आहेत. आणि आता आपले जे मंदिर आहे दत्त मंदिर, त्याचे जे पत्रेसुद्धा टाकणार आहेत आज. तर पाऊस कदाचित थांबला तर पत्रे टाकणं शक्य होईल, नाही तर करंट वगैरे बसू शकतो त्यांना. आणि जे आपल्या शेडवरती ज्याने पत्रे टाकले नाही त्यांनाच बोलवलेलं आहे आपण पत्रे टाकायला. आता आपण काय करूया माहिती आहे काय, तर एक पिल्लू शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर केला होता एक व्हिडिओ. जे आपल्या पिल्लाला एका पकडला नव्हतं मंगूसानी, तो लय मॅटर बेकार झाला. तर तुम्हाला मी आता दाखवतो ते पिल्लू. तर म्हणजे हे बघा, हे फायटरचं पिल्लू आहे मंडळी. हे बघा, याचा पाय जो आहे, हा पाय आहे ना, हा पूर्ण तुटलेला आहे पाय. त्या मंगूसाने डायरेक्ट पकडला आणि उचलून घेऊन गेला. तर आता त्यात खायला वगैरे त्याला त्रास होतो भरपूर. तर ही जी आपली पिल्लं आहेत फाटीची, त्या आरामात खात आहेत. तर त्यांना आता खाऊन झालेलं आहे, पाणी वगैरे ठेवूया आणि त्याच्यानंतर मग आपण शेड वगैरे साफ करूया. पण सर्वात आधी ह्या पिल्लाला आपण भरवूया थोडंफार आणि पाणी वगैरे देऊया आणि त्याच्यानंतर मग आपल्या पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया. तर चला. आणि आता पावसातनं काय वातावरण आहे ते पण मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरेच व्हिडिओ आपले टाकले आहेत. आणि ते मी एवढा सपोर्ट केला आपल्या चॅनलला. 266 मंडळी आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत आणि लवकरात लवकर 500 मंडळीसुद्धा आपल्या चॅनलवरती जॉईन व्हा आणि आपल्या व्हिडिओंचा आनंद घ्या. मला माहिती आहे मी आधीमध्ये व्हिडिओ टाकत नाही, कारण तसंच आहे की आपण आता म्हणजे रिक्षा सध्या शिकायला जातो. कारण रिक्षा कोणत्याकडनं शिकतो तर आपले आमचे काका विकास सगळा, तर त्यांना सर्व गाड्या चालवता येतात. तर त्यांनी 2 व्हीलरसुद्धा आम्हाला शिकवला नाही, मुन्ना व्हायला नाही, मला त्यांनीच 2 व्हीलर शिकवला नाही. आणि आता पप्पांनी मध्येच रिक्षा शिकवला नाही होती, अर्धी रिक्षा पप्पांनी शिकवला नाही, अर्धी रिक्षा विकास सगळा शिकवतात. तर आपण काल रिक्षा शिकायला गेलो होतो, तो एक शॉर्ट व्हिडिओ तो कदाचित तुम्ही पाहिला पण असेल. तर आता आपण आपलं बाकीच्या कामाला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला बाहेरचा खतरनाक वाला व्ह्यू दाखवतो. तर चला.
तर मंडळी आपण आता काय करूया म्हणजे काय, तर आता आपण शेड साफ करायला घेऊया आणि मग त्याच्यावरती स्प्रे करूया आणि मग आपला विषय संपल. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope, nope, a nope. Probably never, ever, 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 ever gonna happen. Oh no. तर मंडळी आपली शेड साफ करून झालेली आहे. तर आता आपण काय करूया, सॅनिटायझर मारून घेऊया. फिनेल आणि पाणी जे मिक्स केलेलं आहे ते आपण संपूर्ण याला मारून घेऊया आणि मग नीट अँड क्लीन होईल. आपण शेड जी आहे ती दोन टाइम साफ करतो, एक सकाळ आणि एक संध्याकाळ. तर आता आपण फिनेल वगैरे मारून घेऊया इथं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुन्हा एकदा भेटतो. तर चला.
मंडळी कागद धुवायच्या टायमावरती पावसाने आता सुरुवात केला नाही. बारीक बारीक पाऊस पडतोय. कागद तुम्हाला दिसत नसेल बघा, पूर्ण पावसाने बघा. आता तुम्हाला दिसतंय काय, आवाज येतच असेल मंडळी. बघा पाणी पण सुरू झालेलं आहे बघा. पावसाने आता लगेच सुरुवात केला. कागद आपले अजून तिथे धुवायचे आहेत, तिथे ठेवलेत कागद. आता पावसाने केलेली आहे सुरुवात. आता खालून वरती आलेलो आहे आणि आता पाऊस वगैरे थांबलेला आहे. तर आता हा होता आपला जो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करू नका. 500 मंडळींच्या बोललो तर चालणार नाही, कारण 300 मंडळीच्या क्लोज आहे. लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती जॉईन व्हा. जय हिंद, जय भारत.